सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज सुभेदार मेन्शनमधून तन्वीला घेऊन येताना अर्जुन तन्वीला घेऊन एका बारमध्ये गेला. दोघेही डान्स करत होते आणि तिथे बरीच तरुण मुलं मुली होती. ती सुद्धा नशेमध्ये चूर होऊन अश्लील डान्स वगैरे करत होते. आणि त्याचवेळी तिथं पोलिसांची रेड पडली. आणि इथे डान्स बारच्या नावाखाली अवैध धंदे चालतात, शरीर विक्रीचा व्यवसाय चालतो, म्हणून पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. तसा अर्जुन घाबरला आणि आपण अशा ठिकाणी आलोय म्हणून पोलिसांनी आपल्याला पकडलं आणि हे सगळ्याला कळलं, त्याची बातमी झाली तर आपली इज्जत काय राहील असं त्याला वाटलं. आणि त्यानं पाठीमागेच तन्वीच्या हाताला पकडलं आणि एका रूममध्ये लपून बसला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आता काय करायचं? आणि अर्जुननं तिचा स्कार्फ घेतला आणि तोंडाला गुंडाळला आणि तोंड लपवून म्हणाला, तनू मी तरी काय सांगू? बघ आता ही न्यूज जर पसरली तर काय म्हणतील लोक? माझी तर खूप इज्जत जाणार. आणि तन्वी वैतागून म्हणाली, पण अर्जुन तुला ना एक गोष्ट धड येत नाही बघ. काय गरज होती मला इथे घेऊन यायची? तू ना एकदम डफर आहेस. अर्जुन म्हणाला, तनू बेबी मी तर चिल करायला आलो होतो ना, आणि तुझ्यासोबतच आलो आहे. तू माझी बायको आहेस, मी इतर लेडीजसोबत नाही आलो. तन्वी म्हणाली, हो का? आता तुझी अक्कल दाखवू नकोस. बायकोसोबत आला आहेस म्हणून इतकी छाती काढून बोलतोस ना? तर मग हिम्मत असेल तर चल ना पोलिसांना फेस कर. इतका का घाबरतोस? उघड दरवाजा. असं म्हणून तन्वी दरवाजा उघडायला गेली तशी अर्जुननं तिला पकडली आणि तिच्या हाताला पकडून म्हणाला, मागे ढकलत म्हणाला, बेबी नको ग. बायको असली म्हणून काय झालं? तिला अशा ठिकाणी कोण घेऊन येतं? तिला गार्डनमध्ये न्यावं, हॉटेलमध्ये न्यावं, पार्कमध्ये न्यावं. ते सोडून मी तुला इथे घेऊन आलो. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. तन्वी म्हणाली, तेच ना, तू गार्डनमध्ये घेऊन जायचंस ना मला, हॉटेलमध्ये न्यायचं, पिक्चरला तरी घेऊन जायचं. आणि तू कुठे आला आहेस? तर इथे बारमध्ये. ही असभ्य संस्कृती आहे अर्जुन. अर्जुन तुझी अक्कल कुठे चरायला गेली होती रे हा विचार करताना? आणि अर्जुन म्हणाला, बेबी गार्डनमध्ये हॉटेलमध्ये आपण खूपदा गेलो ना, इथे कधीच नाही आलो. आणि हे पण एन्जॉय केलं नव्हतं आपण. पण आता काय करायचं सांग ना? चोरून करायला गेलो आणि आता सगळ्यांनाच कळणार, अशी अवस्था झाली आहे माझी. आणि असं म्हणून टेन्शन आलं अर्जुनला. तन्वी म्हणाली, मी काही नाही करणार, तुझं तू बघ. असं म्हणून तिनं हाताची घडी घातली आणि अर्जुननं पुन्हा अतुललाच फोन केला, कारण अतुल अर्जुनच्या हर दर्दवरची दवा होता. आता तोपर्यंत इकडे नेहा अतुल आले होते मधूच्या घरी सरप्राईज द्यायला. तिला तर फार आनंद झाला होता त्या दोघांना असं आलेलं बघून अचानक. आणि इतक्यात अर्जुनचा फोन आला आणि अतुल म्हणाला, हे अर्जुन सर पण ना काहीही उटपटांग हरकत करतात आणि माझ्या मागे लागतात ते निस्तरण्यासाठी. मधू म्हणाली, काय झालं डॅड? आणि अतुल म्हणाला, तुझे अंकल गेले आहेत त्यांच्या आंटीला. त्यांच्या नाही, तुझ्या आंटीला घेऊन एका बारमध्ये. आणि तिथं बारवाल्यांसोबत नाचायचं सोडून बायकोसोबत नाचले ते नाचले आणि आता पोलिसांची रेड पडली. मधू हसून म्हणाली, काय असं झालं का? अरे बापरे, आता अंकल तर चांगलेच फसले. पण मी काय म्हणते डॅड, ऋषी जिजूंना फोन करून पोलिसांना हटवा ना तिथून, सोपं आहे की. अतुल म्हणाला, सोपं आहे, पण मी का करू हे त्याला कळायला नको का? त्याने स्वतः करावं. स्वतःची स्वतःला इज्जत प्यारी आहे म्हणून तो फोन करत नाही, मला करायला लागतो. इतक्यात फोन वाजला आणि आता अतुलने फोन घेतला आणि अर्जुन म्हणाला, अतुल तू माझं काम करतोस की तुला नोकरीवरून काढून टाकू? आणि अतुल बिनधास्तपणे म्हणाला, काढा काढा, मला नोकरीवरून काढा, पण मी आता तुमची मदत करणार नाही. असं म्हणून अतुलनं फोन ठेवला. आणि नेहा हसून म्हणाली, खरंच मानलं पाहिजे अर्जुन सरांना, खूप हिंमत आहे त्यांच्यात. अशा ठिकाणी बायकोला घेऊन जाणं आणि प्रत्येक गोष्ट अनुभवणं यालाच तर लाईफ म्हणतात. नाहीतर हा अतुल एका हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तरी अजिबात स्वतः होऊन येत नाही. मलाच त्याच्या पाठीमागे लागावं लागतं कितीतरी वेळा.
पण अर्जुन सर तसे नाहीत. ते तन्वी मॅडमना सारखे सरप्राईजेस देत असतात. आणि अतुल मला सरप्राईज दिलं आणि आता अडकून बसलाय, हेही मोठं सरप्राईज आहे तन्वी मॅडमसाठी. पण आता तुलाही मी एक सरप्राईज देतोच, पण तूही वाट बघ, असं म्हणून तो विचार करायला लागला. आणि थोड्या वेळानं पुन्हा त्यानं अर्जुनला फोन केला आणि म्हणाला, सर मला मंडेची सुट्टी हवी, द्याल का? अर्जुन म्हणाला, डफर, मी इथे अडकलोय आणि तुला सुट्टीचं पडलंय? आणि अतुल म्हणाला, सर तुम्ही अडकलाय म्हणून तुमच्याकडून सुट्टी कबूल करून घेतोय, नाहीतर तुम्ही देणार नाही. द्याल का सुट्टी सांगा, तर मी काहीतरी करतो. आणि अर्जुन म्हणाला, ओके देतो. मग अतुलने लगेच फोन कट केला आणि अर्जुन म्हणाला, याची इतकी हिंमत, माझा फोन कट करतो, डफर कुठला. पण हा माझ्यासाठी काही करणार आहे की नाही? नक्कीच करणार नाही, असं म्हणून आता शेवटी त्यानं आर्यनला फोन केला आणि आर्यन म्हणाला, डॅड तुम्ही कुठे आहात? किती वेळ झालं आम्ही वेट करतोय. आणि अर्जुन म्हणाला, टायगर मी ना तुझ्या मॉमला घेऊन एके ठिकाणी आलोय. आर्यन म्हणाला, डॅड मग सांगायचं ना, आम्ही कशाला डिनरसाठी तुमचा वेट केला असता? तुम्ही मॉमला घेऊन हॉटेलमध्ये गेलात ना, मग आता घरी येणार आहात की रूम बुक केली? आणि अर्जुन म्हणाला, रूममध्ये कुठला राहतोय, बहुतेक आता जेलमध्ये राहावं लागेल. आणि आर्यन काहीच न कळून म्हणाला, डॅड जेलमध्ये का? सरळ सरळ सांगा काय झालं? आणि अर्जुन म्हणाला, टायगर मी आणि तुझी मॉम आम्ही दोघे एका बारमध्ये आलो होतो आणि पोलिसांची रेड पडली. आम्ही एका रूममध्ये अडकलोय, बाहेर पोलीस आहेत, आता काय करायचं सांग. आणि आर्यनला खूप मोठा शॉक बसला आणि तो मोठ्यानं ओरडून म्हणाला, काय डॅड तुम्ही चक्क बारमध्ये? डॅड शोभतं काय तुम्हाला? आणि अर्जुन म्हणाला, तू गप्रे, आता तू भीती घालू नकोस. मला काय शोभतं काय नाही हे मला चांगलं कळतं. मी सुद्धा कॉमन मॅन आहे, मला सुद्धा कॉमन मॅनसारखी ऑर्डिनरी लाईफ जगण्याचा हक्क आहे. असे 100 बार मी खरेदी करू शकतो, पण मला सगळ्यांसोबत इथे सामान्य माणसासारखा एन्जॉय करायचा होता म्हणून आलो. पण आता तू काय करतोस ते सांग. आणि हे बघ, जे काही करशील ते नीट कर. मी इथे आहे याची भणक कुणालाही लागता कामा नये. समजलं? आणि आर्यन म्हणाला, आता काय करू? आता ऋषीला फोन करावा लागेल. थांबा, ठेवा फोन, असं म्हणून आर्यननं फोन ठेवला. आणि आर्यननं ऋषीला फोन केला. आता ऋषीनं फोन घेतला, पण तो मीटिंगमध्ये होता आणि त्यानं त्याला सांगितलं की मी तुला नंतर कॉल करतो, मी इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहे. आणि कॉल लगेच ठेवला. आणि झालं, आता काही खरं नव्हतं इकडं डॅडचं, असं आर्यनला वाटलं. आणि मग अर्जुन म्हणाला, आत्तापर्यंतच्या माझ्या स्वच्छ कारकिर्दीवर आणि चारित्र्यावर डाग लागणार तनू. आणि तन्वी तिथेच बेडवर बसली आणि म्हणाली, हा विचार तू आधी करायला हवा होता, आता बोलून काय उपयोग? आणि इतक्यात दरवाजावर पुन्हा पोलिसांची थाप पडली आणि मोठ्यानं ओरडून म्हणाले, दरवाजा उघडा नाहीतर तोडावा लागेल आणि असे याचे परिणाम वाईट होतील. तुम्हाला आता पोलिसांना तोंड दाखवण्याची लाज वाटते ना, हे आलंय माझ्या लक्षात. आणि ज्या अर्थी तुम्ही बाहेर यायला घाबरताय त्या अर्थी हाय प्रोफाईल माणसं आहात. मग हे सगळं आधी करताना लाज नाही वाटली? दरवाजाच्या बाहेर कॅमेरासुद्धा आहे रिपोर्टरचा म्हणून, आणि ते तुमची सगळी वाट बघत आहेत आणि तुम्ही तोंड लपून बसलात का? आता तुमची सुटका नाही, असं ते इन्स्पेक्टर म्हणाले. तसा अर्जुन पुन्हा घाबरला. त्याला भीती पोलिसांची नव्हती, पण त्याचं नाव येऊ नये कुठेच आणि कोणालाच कळू नये असं वाटत होतं. आणि आता आर्यनने अर्जुनला फोन करून सांगितले की ऋषी मीटिंगमध्ये आहे, फोन घेत नाही. आणि अर्जुन म्हणाला, टायगर तूच माझ्यासाठी काहीतरी कर. आणि आर्यन म्हणाला, थांबा डॅड. आणि मग त्यानं परीला फोन केला.
सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि परी हसायला लागली. आणि आर्यन म्हणाला, परी, ऋषीला फोन कर ना आणि ते पोलीस तिथून जायला लाव असं सांग. तो मला बोलत नाही आहे कारण तो मीटिंगमध्ये आहे, तुला नक्की बोलेल. परी म्हणाली, मीटिंगमध्ये आहे म्हणजे माझ्याशी सुद्धा जास्त बोलणार नाहीच, मला सुद्धा काहीतरी नाटकच करावं लागेल. मग परीनं सुद्धा थोडंसं सिरियस होत ऋषीला कॉल केले, पण त्यानं कॉल घेतले नाहीत. तिला मेसेज केला की मी तुला कॉल करतो नंतर. परीनं त्याला रिटर्न मेसेज केला, ऋषी माझ्या पोटात दुखते, प्लीज मला कॉल कर. तसा ऋषी थोडा घाबरला आणि त्यानं एक्सक्यूज मी म्हणून मीटिंगमधून थोडं बाजूला जात फोन केला तिला आणि म्हणाला, काय झालं बेबी, तू ठीक आहेस ना? आणि ती म्हणाली, येस बेबी, मी ठीक आहे, मला माफ कर, मी मुद्दाम तुला असं म्हणाले. पण ऐक ना, एक खूप मोठी गोष्ट आहे, तुझ्या पोलिसांनी एका बारवर रेड टाकली आहे, त्यांना आता तिथून निघायला सांग ना. ऋषी म्हणाला, का? त्यांना त्यांचं काम करू दे, सगळ्यांना ताब्यात घेऊ दे, हे इल्लिगल काम आहे. परी म्हणाली, ओके बाबा, ते माहीत आहे इल्लिगल आहे, पण तिथे ना आर्यनचा एक फ्रेंड अडकला आहे, त्याचा कॉल आला होता ना तुला. ऋषी म्हणाला, कोणता फ्रेंड? परी म्हणाली, सँडी अडकला आहे ना त्याच्या गर्लफ्रेंडसोबत, प्लीज त्याला कोणाच्याही म्हणजेच पोलिसांच्याही नजरेला पडू देऊ नकोस, तुझी पोलीस फोर्स परत घे ना. आणि ऋषी म्हणाला, ओके, कोणता एरिया आहे पटकन सांग, आणि अशा कामांसाठी पुन्हा खोटं बोललीस ना हेल्थबद्दल तर पुन्हा तुझी कामं होणार नाहीत, असं त्यानं तिला दम दिला. आणि परी पुन्हा त्याला सॉरी म्हणाली. मग तिनं एरिया सांगितला त्याला आणि ऋषीनं पटकन त्या एरियातल्या इन्स्पेक्टरला फोन केला आणि म्हणाला, जितके लोक ताब्यात घेतले तेवढेच घ्या आणि पटकन निघा. ते इन्स्पेक्टर म्हणाले, सर पण एका खोलीमध्ये एक कपल आहे, ते दरवाजा उघडत नाहीत, बहुतेक खूपच बडी मंडळी दिसते, काय करू? ऋषी म्हणाला, मला जास्त बोलायला लावू नका, त्यांना तिथेच सोडा आणि तुम्ही निघा, इट्स माय ऑर्डर. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, ओके सर, आणि ते निघून गेले. आणि जशा पोलिसांच्या गाड्या गेल्याचा आवाज आला तसा अर्जुनचा जीव भांड्यात पडला आणि टायगरचे आभार मानले आणि तिथून दोघेही पटकन घरी आले गाडीला किक मारून. आणि आल्यानंतर आर्यनला म्हणाला, थँक्यू सो मच टायगर, तुझ्यामुळे आज माझी इज्जत जाता जाता राहिली. आणि तन्वी हसून आली, अर्जुन पण तू खूप घाबरला होता बरं का, पहिल्यांदाच मी तुला असा घाबरलेला बघितला. आणि अर्जुन सर कॉलर टाईट करत म्हणाले, कण मी आणि घाबरलं? अजिबात नाही, मी कोणाला घाबरत नाही, ते फक्त थोडीशी इज्जत जाते ना म्हणून घाबरत होतो. रिपोर्टर लोक काय काय छापत बसले असते माझ्याबद्दल, आणि उद्या अख्ख्या मुंबई शहरमध्ये ब्रेकिंग न्यूजमधून चहासोबत माझीच बातमी खात बसले असते. आणि त्यांनी तन्वी अर्जुनजवळ गेली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यात डोळ घालून म्हणाली, अर्जुन सर खरं खरं बोला, तुम्ही घाबरला होता की नाही? आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला, अजिबात नाही. आणि तन्वी म्हणाली, खोटं बोलतोस तू, तू लूजर आहेस, तू घाबरला होता आणि आता तुला दाखवतोच, असं म्हणून त्यानं तिला उचलली आणि बेडरूममध्येच घेऊन गेला, बेडवर ठेवली आणि तिला म्हणाला, मी फ्रेश होऊन येतोय, अजिबात कुठे जाऊ नकोस. आणि तिनंही आता त्या रूमची अवस्था बघितली आणि 8च दिवसात अर्जुन सरांनी काय हालत करून ठेवली होती रूमची. आणि ती त्याला ओरडून म्हणाली, अर्जुन आज मला अजिबात हात लावू नको, काय हालत केलीस तू रूमची? आणि अर्जुन थोडासा डोकं खाजवत म्हणाला, बेबी आता मी काही मुलगी आहे का इतकं सगळं करत बसायला, आणि लेडी सर्वंट मी नाही येऊ दिली आपल्या रूममध्ये. तन्वी तिच्या कपाटाकडे गेली आणि चकित होऊन म्हणाली, अरे पण तू काय करत होता, माझं कपाट तर पूर्ण विस्कटून ठेवलं. आणि अर्जुन हसून मला, बेबी तुझ्या आठवणीत तुझ्या साड्या तुझे ड्रेस घेऊन झोपलो ना मी, म्हणून तसं झालं. तिनं आता कपाळावर हात मारून घेतला, सगळे कपडे अख्खं कपाट उघडून त्याच्या अंगावर फेकलं आणि म्हणाली, बस घड्या घालत, डफर कुठला. आणि आता अर्जुन सर रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन बायकोला जवळ घेऊन बसण्याऐवजी तिच्या साडीच्या घड्याच घालत बसले. मग आता दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि अतुल नेहाला सरप्राईज देण्यासाठी मधूला सांगितलं आणि मंडेची सुट्टी तर काढलीच होती आणि तो तिला घेऊन कुठेतरी निघाला. आणि नेहा खुश होत म्हणाली, अतुल तू सुद्धा मला माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंस आणि तुझ्यातला हा बदल मला खूप आवडला. अतुलने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला. नेहा तर खूप खुश झाली आणि म्हणाली, आज चक्क माझ्यासाठी दरवाजा उघडून दिलास? आणि अतुल म्हणाला, नेहा
नवरा बायकोसाठी गाडीचा दरवाजा कधी उघडतो माहीत आहे का? एकतर जेव्हा बायको नवीन असेल किंवा गाडी तरी नवीन असेल. आणि बेबी माझी गाडी नवीन आहे, तू जोरात दरवाजा ओढून तोडशील ना, म्हणून मीच उघडला. आणि नेहा आता त्याच्यावर चिडण्याऐवजी हसली आणि त्याच्या शेजारी बसली. आणि अतुल तिला अलिबागला घेऊन गेला एका रात्रीसाठी. तिथं जाऊन अर्जुनला मेसेज केला आणि म्हणाला मंडेला मला डिस्टर्ब करू नका. आणि त्यानं अर्जुनचं सगळं शेड्यूल पाठवून दिलं. आणि अर्जुनला सुद्धा त्याचं कौतुक वाटलं. तोही शेवटी शिकला बायकोला सरप्राईज द्यायला. तन्वीसुद्धा हसली आणि म्हणाली चला, म्हणजे आता तरी नेहा त्याच्याविषयी तक्रार करणार नाही. मग आता अतुल नेहा एक रात्र तिथं राहिले आणि पुन्हा मुंबईमध्ये परत येत होते. आणि नेमकं दुपारचं मुंबईच्या बाहेरचं जेवण करून अतुल पुन्हा ड्रायव्हिंग करायला लागला. दोघेही हसत होते, बोलत होते आणि त्याचवेळी अतुलचं लक्ष नव्हतं आणि अचानक त्याच्या गाडीला टेम्पोनं धडक दिली. कार पलटी झाली. नेहाला खूप मार लागला आणि अतुलनं तिला उचलली आणि रिक्षामध्ये घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. नेहा बेशुद्ध होती आणि डॉक्टर म्हणाले ताबडतोब पैसे जमा करा, त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, कारण त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. अतुल खूप घाबरला. त्याचे सगळे कपडे रक्तानं भरले होते. त्यानं त्याचा खिसा बघितला तर मोबाईल, वॉलेट सगळंच गाडीमध्ये होतं आणि गाडी तर खूप लांब राहिली होती. आता काय करायचं असं म्हणून त्यानं विचारलं, इथे कुठे बँक आहे का? नर्स म्हणाली हो, इथून काही अंतरावर बँक आहे. अतुलने खिशात होते तेवढे पैसे देऊन रिक्षाने बँकमध्ये गेला. त्याचे कपडे रक्तानं भरले होते. तो खूप टेन्शनमध्ये होता आणि सगळ्यांना वाटत होतं की ते दोघे एन्जॉय करत आहेत. पण हे असं काही झालेलं तिकडे मुंबईमध्ये कोणालाच माहीत नव्हतं. आता अतुल बँकमध्ये जाणार इतक्या सिक्युरिटीने त्याला अडवलं आणि म्हणाले, ए कोण आहेस तू आणि अशा आता अवतारात बँकमध्ये कसा घुसतोस? अतुल म्हणाला, ही SBI बँक आहे ना, इथं माझं खातं आहे बँकेमध्ये. आणि ते सिक्युरिटी आता त्याच्या अवताराला बघून हसायला लागले आणि त्याला आत सोडेनात आणि म्हणाले, तुझ्यासारख्या भिकाऱ्याला आम्ही आतमध्ये सोडू का? चल हो बाहेर. तरीही अतुल त्यांचं न ऐकता बँकेत गेला. नेमका जाता जाता बँकेची लेडीज मॅनेजर होती ती अतुलला धडकली आणि तिच्या पांढऱ्या शुभ्र कपड्याला अतुलच्या कपड्याचं रक्त लागलं आणि तिने अतुलकडे खूप रागात बघितलं. ती त्याला म्हणाली, भिकारी कुठला, तू माझे कपडे खराब केले, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? असं म्हणून तिनं सिक्युरिटीला बोलवलं. अतुलला हाकलून द्यायला सांगितलं. अतुलने आता हात जोडून गयावया करायला सुरुवात केली आणि म्हणाला, प्लीज खरंच इथं माझं खातं आहे, मला पैशांची गरज आहे, माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे. आणि ती मॅनेजर म्हणाली, तुझं खातं बरं, किती पैसे आहेत तुझ्या खात्यात? 5 रुपये, 10 रुपये. अतुल म्हणाला, 10 करोड रुपये आणि मला फक्त सध्या 5 लाख हवे. आणि ती म्हणाली, अच्छा सांग तुझं खाते नंबर. अतुलनं तिला खाते नंबर सांगितलं आणि ती म्हणाली, हे खातं तर अतुल श्रीवास्तव नावाचं आहे आणि इतके पैसे आहेत इथे? अतुल म्हणाला, मीच आहे तो, प्लीज मला पैसे द्या. आणि ती म्हणाली, ओके आयडेंटिटी प्रूफ आहे का? आणि अतुल म्हणाला, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि सगळे आयडेंटिटी प्रूफ गाडीमध्ये आहेत. ती मॅनेजर चिडली आणि म्हणाली, फसवतोस, आम्हाला फसवतोस तू, तू फ्रॉड करून पैसे काढायला आला आहेस. अतुल म्हणाला, हे बघा मी अतुल श्रीवास्तव आहे, अर्जुन देसाई सरांचा मॅनेजर. ती म्हणाली, अच्छा मग मी सुद्धा दीपिका पदुकोण आहे. सिक्युरिटी याला बाहेर काढा असं ती म्हणाली आणि अतुल निराश झाला.